आता राजाभाऊ मुंडे नेमके कोण आहेत तेही समजून घेऊयात। माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागात या मुंडे कुटुंबाचं राजकीय वजन आहे। वडवणी नगरपंचायतीवर राजाभाऊ मुंडे यांचं एकहाती वर्चस्व राहिलंय। ते बीड जिल्हा बँकेचे सुद्धा अध्यक्ष होते। राजाभाऊ मुंडेंवर 1200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप आहेत। 2007 मध्ये अडचणीत असलेल्या बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तत्कालीन आमदार अमरसिंह पंडित यांची निवड झाली होती। पुढच्या 2 वर्षातच पंडित यांनी बँकेच्या ठेवी 1016 कोटी रुपयांपर्यंत वाढवल्या। बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फायद्यात आणली। बँकेचा राज्यभर गौरव होऊ लागला। 2009-2010 मध्ये मात्र गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाखातर बँकेच्या चाव्या राजाभाऊ मुंडे यांच्या ताब्यात दिल्या। त्यांची अध्यक्षपदी निवड झाली। पण राजाभाऊ मुंडेंची निवड होताच अवघ्या वर्षभरात बँक अडचणीत आली। तब्बल 850 कोटींचं बिगर शेती कर्ज वाटप करण्यात आलं। अस्तित्वात नसलेल्या संस्था आणि लोकांना कर्ज वाटप झाल्याचं समोर आलं। संचालक मंडळाच्या सभा झाल्याचं दाखवून संचालकांना अंधारात ठेवून कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आल्याचं विभागीय सहनिबंधकांनी केलेल्या विशेष तपासणीत समोर आलं। कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांना सुमारे 90 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज वाटप झाल्याचंही समोर आलं। यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेलं। तिथे राजाभाऊ मुंडेंना अटक झाली। सध्या ते जामिनावर बाहेर आहेत। या घोटाळ्याच्या आरोपांच्या दृष्टीनं राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची शक्यता वर्तवली जाते।